नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. या अगोदरच्या काही लेक्चर्समध्ये आपण प्रोबॅबिलिटी ऑफ ॲन इव्हेंट, त्यानंतर कंडिशनल प्रोबॅबिलिटी ऑफ ॲन इव्हेंट, त्यानंतर इंडिपेंडन्स ऑफ ॲन इव्हेंट याबद्दल माहिती करून घेतलेली आहे. आता आपल्याला ज्या वेळेला प्रोबॅबिलिटीबद्दल बोलायचं असतं त्यावेळेला आपण एखादा इव्हेंट असेल तर त्या इव्हेंटची प्रोबॅबिलिटी आपण सांगतो. पण जेव्हा वेगवेगळे इव्हेंट्स असतात त्यावेळेला आपल्याला त्या इव्हेंटच्या प्रोबॅबिलिटीच्या डिस्ट्रीब्युशनबद्दल बोलायचं असतं. त्यामुळं आपल्याला इथून पुढच्या भागामध्ये युनिव्हरिएट प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशनबद्दल माहिती घ्यायची आहे फॉर द फायनाईट सॅम्पल स्पेस. हे सॅम्पल स्पेस दोन प्रकारचा असतो हे आपल्याला माहिती आहे. एक फायनाईट म्हणजे त्यामध्ये काउंटेबल नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट्स असतील त्यावेळेला आपण त्याला फायनाईट सॅम्पल स्पेस म्हणतो. जे मोजता येण्यासारखे तेवढेच सॅम्पल पॉईंट्स असतील तर त्याला आपण फायनाईट सॅम्पल स्पेस म्हणतो. आणि काउंटेबली इनफायनाईट सॅम्पल स्पेस दुसरा असतो ज्यामध्ये काउंटेबली इनफायनाईट नंबर ऑफ इलेमेंट्स किंवा सॅम्पल पॉईंट्स असतात बट दे आर काउंटेबल. सो इट इज अ काउंटेबली इनफायनाईट सॅम्पल स्पेस. म्हणजे या ठिकाणी आपल्याला फायनाईट सॅम्पल स्पेससाठी युनिव्हरिएट प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन्स बघायचे आहेत. आता ते बघत असताना आपल्याला त्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी बघायच्या आहेत तर एक म्हणजे डेफिनेशन ऑफ डिस्क्रीट रँडम व्हेरिएबल. रँडम व्हेरिएबलची डेफिनेशन काय ते आपल्याला बघायचं आहे. रँडम व्हेरिएबल म्हणजे नेमकं काय असतं, ते कसं ऑकर होतं हे आपल्याला बघायचं आहे. त्यानंतर डिस्क्रीट रँडम व्हेरिएबल बद्दल आपण बोलत असताना त्याचं प्रोबॅबिलिटी मास फंक्शन आणि क्युम्युलेटिव्ह डिस्ट्रीब्युशन फंक्शन, जे प्रोबॅबिलिटी मास फंक्शन PMF, त्यानंतर त्याचं क्युम्युलेटिव्ह डिस्ट्रीब्युशन फंक्शन CDF हे आपल्याला बघायचं आहे. त्यानंतर प्रॉपर्टीज ऑफ CDF आपल्याला बघायचे आहेत. देन प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन ऑफ फंक्शन ऑफ रँडम व्हेरिएबलसुद्धा आपण बघायचं आहे. त्यानंतर मेडियन अँड मोड ऑफ युनिव्हेरिएट डिस्क्रीट प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन कसा काढला जातो, काय फॉर्म्युला आहे त्याचा, हे आपल्याला बघायचं आहे. आणि या सगळ्या थेरॉटिकल गोष्टी ज्या आपण बघणार आहोत, वेगवेगळ्या डेफिनेशन वगैरे, तर ह्या वेगवेगळ्या कन्सेप्टसाठीची जी एक्झाम्पल्स आहेत न्यूमरिकल एक्झाम्पल्स, ती न्यूमरिकल एक्झाम्पलसुद्धा आपल्याला इथं सॉल्व करून बघायची आहेत. सो दिस इज द कंटेंट विच वी हॅव टू सी in this topic. Also there are some other concepts included in this topic that are the expectation of a random variable and expectation of function of random variable, then theorems on expectations. These also some additional concepts which we have to study in this topic. Okay, so first of all we are going to see the concept of random variable. तर रँडम व्हेरिएबल म्हणजे काय ते आपल्याला बघायचं आहे आणि त्यातल्या त्यात डिस्क्रीट रँडम व्हेरिएबल म्हणजे काय ते बघायचं. आता रँडम व्हेरिएबल म्हणजे काय कन्सेप्च्युअली सिम्पली जर आपण बघायला गेलं तर व्हेरिएबल विच takes any value randomly, that is known as a random variable. आपण सुरुवातीला सुद्धा बघितलंय नेचर ऑफ डेटामध्ये. आपला डेटा जो असतो तो दोन प्रकारचा असतो, एक ॲट्रिब्यूट टाईप आणि एक व्हेरिएबल टाईप. ॲट्रिब्यूट म्हणजे काय तर एखादा डेटा जर तो असं कॅरेक्टर दाखवत असेल की जे युनिट्स ऑफ मेजरमेंटमध्ये मोजता येत नाही, इट ओनली कॅन बी डिस्क्राइब्ड, तर त्या पद्धतीच्या
डेटाला आपण ॲट्रिब्यूट म्हणतो किंवा त्या पद्धतीचं जे कॅरेक्टर पजेस करणारं जे काही डेटा असेल त्याला आपण ॲट्रिब्यूट्स म्हणतो. त्याउलट जो डेटा अशा पद्धतीचं कॅरेक्टर दाखवतो की जे आपण ॲक्च्युली मोजू शकतो युनिट्स ऑफ मेजरमेंटमध्ये, त्या कॅरेक्टरला क्वांटिटेटिव्ह कॅरेक्टर किंवा व्हेरिएबल म्हणतात. व्हाय व्हेरिएबल? बिकॉज इट कॅन टेक एनी व्हॅल्यू बिटवीन द गिवन रेंज. कोणतीही व्हॅल्यू तो घेऊ शकतो रँडमली. देर इज नो पॅटर्न दॅट इट विल टेक व्हॅल्यू धिस आफ्टर द व्हॅल्यू धिस. देर इज नो एनी पॅटर्न. इट विल टेक any value randomly, so it is called as a random variable because it can be measured in the units of measurement, so it is a variable that is quantitative character. So the variables are of two types. We have seen that the variables which take value, particular value or countable number of values between the given range is called as a discrete random variable. Another type of variable is continuous random variable. Continuous random variable means the variable which takes all the values given in the range. तुमच्या त्या व्हेरिएबल ज्या काय व्हॅल्यू घेणार आहे त्यापैकी तो सगळ्या व्हॅल्यू जर घेत असेल एखाद्या ठराविक रेंजमधल्या, तर आपण त्याला काय म्हणतो? कंटिन्युअस रँडम व्हेरिएबल. पण डिस्क्रीट रँडम व्हेरिएबल म्हणजे काय? तर ए रँडम व्हेरिएबल विच कॅन ॲज्युम्स काउंटेबल नंबर ऑफ व्हॅल्यूज इज कॉल्ड अ डिस्क्रीट रँडम व्हेरिएबल. म्हणजे ठराविक व्हॅल्यू तो जर घेत असेल प्लस पर्टिक्युलर व्हॅल्यू घेत असेल एखाद्या गिवन रेंजमधली, तर दॅट इज नथिंग बट दी discrete random variable. For example, number of students in a randomly chosen class in a college. आपण कॉलेजमध्ये जेवढे काही क्लास असतील आपले, त्यापैकी कुठलाही रँडमली आपण एखादा क्लास चूज केला, तर त्यातले नंबर ऑफ स्टुडंट्स मोजले, तर तो व्हेरिएबल जो असेल नंबर ऑफ स्टुडंट्सचा, दॅट इज अ डिस्क्रीट बिकॉज इट टेक्स काउंटेबल and particular value, so it is a discrete random variable. Then number of books in a library. लायब्ररीमध्ये असणारे बुक्स जे आहेत त्याचा नंबर काय असतो? काहीतरी काउंटेबल असतो. सो इट इज अ number of books in a library is a discrete random variable. Next, number of customers visiting a shop on a Sunday. रविवारच्या दिवशी एखाद्या दुकानात येणारे कस्टमर्स, नंबर ऑफ कस्टमर्स इज नथिंग बट दी डिस्क्रीट रँडम व्हेरिएबल बिकॉज this variable takes finite values or countable number of values and takes a particular value because it is a number, so number is a particular value, either it is 8, 10. Okay. Next, number of patients visiting in a particular clinic on particular day. एखाद्या ठराविक दिवशी एका ठराविक क्लिनिकमध्ये विजिट करणारे नंबर ऑफ पेशंट्स. सो दिस इज ऑल्सो ए व्हेरिएबल विच टेक्स पर्टिक्युलर व्हॅल्यू 10, 12, 18, 20 and it is a countable number, so the variable is known as a discrete random variable. And another approach in probability theory is that if we have a sample space, suppose that we have a sample space of the experiment tossing two coins simultaneously. आपल्याकडे टॉसिंग टू कॉइन्स सायमल्टेनियसली, दोन कॉइन एका वेळा आपण टॉस केले आणि त्या एक्सपेरिमेंटचा आपल्याकडे सॅम्पल स्पेस आहे. कोणता आहे म्हणजे कोणकोणते सॅम्पल पॉईंट्स त्यामध्ये असतील? व्हॉट इज द सॅम्पल स्पेस?
तर HH, HT, TH, TT हे 4 तुमच्याकडे काय असतील, सॅम्पल पॉईंट्स असतील. मग आता ह्या सॅम्पल पॉईंटचा आपल्याला पुढच्या व्यवहारामध्ये तसाही काय उपयोग होत नाही. फक्त आपण प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग 2 हेड्स, प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग 1 हेड हे काढतोय, पण त्याच्या पुढे जाऊन आपल्याला त्याचा काही उपयोग होत नाही. मग त्या सॅम्पल स्पेसला आपल्या नंबर सिस्टीममध्ये किंवा स्टॅटिस्टिकल फॉर्मॅटमध्ये नंबरिंगमध्ये त्याला जर कोड करायचं असेल तर किंवा त्याला कन्वर्ट करायचं असेल तर वी हॅव टू अप्लाय सम फंक्शन ऑन दॅट सॅम्पल स्पेस. त्या सॅम्पल स्पेसवरती काहीतरी फंक्शन आपल्याला अप्लाय करावं लागतं, जेणेकरून ते फंक्शन अप्लाय केल्यानंतर त्या फंक्शनची व्हॅल्यू तुम्हाला जी मिळेल दॅट विल बी द व्हॅल्यूज ऑफ दॅट रँडम व्हेरिएबल. आणि ते फंक्शन जे आहे त्या फंक्शनलाच आपण रँडम व्हेरिएबल असं म्हणत असतो. द फंक्शन अप्लाइड ऑन अ सॅम्पल स्पेस which takes either particular values in the given range or the all values in the given range. This function is known as a random variable. म्हणजे समजा आपल्याकडं तो आता मी सांगितल्याप्रमाणे सॅम्पल स्पेस आहे HH, HT, TH, TT. तर ह्याच्यावरती मी एक फंक्शन अप्लाय केलं जेणेकरून तुमच्या त्या सॅम्पल स्पेसचं काय होईल, रिअलायझेशन होईल. म्हणजे सॅम्पल स्पेसमधल्या प्रत्येक इलेमेंटला एक रिअल व्हॅल्यू असाइन होईल. म्हणजे HH हा आउटकम आहे, तो HH आउटकम HH न राहता त्याला काहीतरी रिअल नंबर असाइन होईल. म्हणजे असा रिअल नंबर असाइन ज्या फंक्शनमुळं होतं तुमच्या सॅम्पल स्पेसमधल्या प्रत्येक सॅम्पल पॉईंटला, त्या फंक्शनला आपण काय म्हणतो, रँडम व्हेरिएबल म्हणतो. So random variable is a real valued function defined on a sample space or real valued function applied on a sample space. Means that random variable makes the realization of your sample space. Sample space चं realization ते बनवतं. इमॅजिन करा माझ्याकडे HH, HT, TH and TT हे 4 आउटकम्स आहेत. समजा मी त्याच्यावरती एक फंक्शन अप्लाय केलं. कोणतं फंक्शन अप्लाय केलं, समजा नंबर ऑफ हेड्स नावाचं फंक्शन अप्लाय केलं किंवा नंबर ऑफ टेल्स नावाचं फंक्शन अप्लाय केलं. ओके, जसं इथं मी एक्झाम्पल्स लिहिलेली आहेत रँडम व्हेरिएबलची, नंबर ऑफ स्टुडंट्स, नंबर ऑफ बुक्स. तसंच तो जो माझा पर्टिक्युलर एक्सपेरिमेंट आहे टॉसिंग 2 कॉईन्स सायमल्टेनियसली, आणि त्याचा जो मला सॅम्पल स्पेस मिळालेला आहे त्या सॅम्पल स्पेसवरती मी एक फंक्शन अप्लाय केलं, समजा नंबर ऑफ टेल्स अप्लाय केलं. तर पहिला आपला सॅम्पल स्पेस कोणता आहे, सॅम्पल पॉईंट कोणता आहे, HH असा आहे. सो HH वरती मी अप्लाय केलं. दुसरं HT आहे, तिसरा TH आहे, चौथा TT आहे. तर HH वरती मी अप्लाय केलं फंक्शन कोणतं, तर नंबर ऑफ टेल्स. सो नंबर ऑफ टेल्स, हाऊ मेनी नंबर ऑफ टेल्स इन द आउटकम HH? There is a 0 because both the outcomes or both the results is HH. There is a no tail in the outcome HH. So for the outcome HH, according to our function number of tails, the number 0 is assigned according to that function. त्या फंक्शननुसार तुमच्या HH आउटकमला किती नंबर असाइन झाला, 0, कारण HH ह्या आउटकममध्ये एकही नंबर ऑफ टेल नाही. So number of tails in the outcome HH is 0. So HH will get a real number is 0. तसंच HT and TH ह्या आउटकम्सवरती मी तो फंक्शन अप्लाय केलं, कारण फंक्शन ज्या वेळेला सॅम्पल स्पेसवरती अप्लाय होतं तर त्याचा अर्थ ते सॅम्पल स्पेसमधल्या प्रत्येक सॅम्पल पॉईंटवरती अप्लाय होत असतं. त्यामुळं मी नंबर ऑफ टेल्स हे फंक्शन HT ह्या सॅम्पल पॉईंटवरती अप्लाय केलं. तर हाऊ मेनी नंबर ऑफ टेल्स इन द आउटकम HT? तर HT विल कंटेन ओनली 1 टेल, that is in second coin or it is on second toss. कॉईन दुसऱ्यांदा टॉस केल्यानंतर किंवा एका वेळा जर दोन्ही कॉईन टॉस केलं तर दुसऱ्या कॉईनवरती मला टेल मिळाला आहे. त्यामुळे H पहिल्या कॉईनवरती आणि T दुसऱ्या कॉईनवरती, त्यामुळे दुसऱ्या कॉईनवरचा टेल मला मिळाला आहे. त्यामुळे नंबर ऑफ टेल्स इन दॅट आउटकम इज 1. त्यामुळे HT ह्या आउटकमसाठी किंवा सॅम्पल पॉईंट्ससाठी मला किती नंबर असाइन झाला, 1, बिकॉज नंबर ऑफ टेल्स इन दॅट आउटकम इज 1.
Similarly, TH is the outcome, and if we apply our function number of tails in the outcome TH, so there is a one outcome or there is a one result T on first coin has a tail. पहिल्या कॉईनवरती आपल्याला टेल मिळालेला आहे त्या आउटकममध्ये, त्यामुळं number of tails in that outcome is 1. So number 1 is assigned to the outcome TH. TH या आउटकमसाठी कोणता रिअल नंबर असाइन झाला? 1. त्यानंतर लास्ट आउटकम इज TT. सो नंबर ऑफ tails in that outcome TT is 2 because on both the coins there is a tail. So number of tails in that outcome is 2. So number 2 is assigned for the outcome TT. 2 हा नंबर तुमच्या TT ह्या आउटकमसाठी असाइन झाला. म्हणजे आपल्याकडे 4 आउटकम होते सॅम्पल स्पेसमधले, त्याच्यावरती मी फंक्शन अप्लाय केलं नंबर ऑफ टेल्स. 4 आउटकम कोणते होते? HH, HT, TH अँड TT हे 4 आउटकम होते, आणि त्याच्यावरती मी नंबर ऑफ टेल्स नावाचं फंक्शन अप्लाय केल्यानंतर मला काय मिळालं? त्याचं रिअलायझेशन मिळालं, किंवा त्या आउटकमसाठी काहीतरी नंबर असाइन झालेले मिळाले. ते नंबर म्हणजे कोणकोणते आहेत? 0, 1 आणि 2. त्यातल्या पहिलं जे आउटकम आहे त्याला 0 नंबर असाइन झाला HHला. त्यानंतर HT आणि THसाठी 1 हा एकच कॉमन नंबर असाइन झाला, आणि TTसाठी 2 हा नंबर असाइन झाला. म्हणजे तुमच्या सॅम्पल स्पेसचं रिअलायझेशन झालं त्या फंक्शनमुळं. म्हणजे मॅथमॅटिकल जर सांगायचं म्हटलं तर रँडम व्हेरिएबल इज अ फंक्शन whose domain set is a sample space and codomain set is a subset of a real set or subset of a real number. म्हणजे असं फंक्शन की ज्याचा डोमेन सेट हा सॅम्पल स्पेस आहे त्या एक्सपेरिमेंटचा, आणि कोडोमेन सेट हा तुमचा एकतर टोटल रिअल नंबर असतील किंवा त्या रिअल नंबरचा एक पार्ट असेल किंवा सबसेट असेल. अशा फंक्शनला आपण काय म्हणतो? रँडम व्हेरिएबल. आणि त्यात आता हे जे मी एक्झाम्पल सांगितलं, ह्या एक्झाम्पलमध्ये काय होतंय तर तुमचा रँडम व्हेरिएबल पर्टिक्युलर व्हॅल्यू घेतोय, कंप्लीट व्हॅल्यू 1, 2, 3, 0 अशा पद्धतीच्या. त्यामुळे त्याला आपण डिस्क्रीट रँडम व्हेरिएबल म्हणतो. म्हणजे असं फंक्शन की जे अप्लाय केल्यानंतर सॅम्पल स्पेसवरती तुम्हाला डिस्क्रीट व्हॅल्यू मिळतील, पर्टिक्युलर व्हॅल्यू मिळतील, तर त्या फंक्शनला आपण डिस्क्रीट रँडम व्हेरिएबल असं म्हणत असतो. हे फक्त तुम्ही इमॅजिन करा. म्हणजे तुम्ही एक गोल इकडं काढायचा, त्याच्यात HH, HT, TH अँड TT असे आउटकम लिहायचे. दुसरा एक गोल काढायचा, आणि पहिल्या गोलवरून दुसऱ्या गोलवरती आपण एक फंक्शन अप्लाय केलं पहिल्या गोलवरती, आणि त्याच्यावरून मला दुसऱ्या गोलमध्ये त्याच्या व्हॅल्यू मिळणार आहेत. नंबर ऑफ टेल्स नावाचं फंक्शन त्या पहिल्या गोलवरती अप्लाय केलं तर HHसाठी मला पहिल्या गोलमधनं मी असा एक ॲरो काढला तर दुसऱ्या गोलमध्ये मला 0 ही व्हॅल्यू मिळेल. म्हणजे HHसाठी 0 हा नंबर असाइन होईल. त्यानंतर तसंच HT, THसाठी 1 हा नंबर असाइन होईल, आणि TTसाठी 2 हा नंबर असाइन होईल. म्हणजे तुम्ही पुढं ज्या वेळा तुमचे मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन्स करत असता प्रोबॅबिलिटी थिअरीमध्ये, त्यावेळा तुम्हाला ते आउटकम्स फारसे उपयोगी पडत नाहीत, पण ते जे रँडम व्हेरिएबलनं घेतलेल्या व्हॅल्यूज आहेत त्या उपयोगी पडतात. म्हणजेच तुमचं रँडम म्हणजे तुमच्या सॅम्पल स्पेसचं रिअलायझेशन होतं. नंबर सिस्टीममध्ये, नंबर फॉर्मॅटमध्ये तुमचा सॅम्पल स्पेस कन्वर्ट होतो ड्यू टू धिस फंक्शन दॅट इज कॉल्ड ॲज अ रँडम व्हेरिएबल. म्हणजे अशा पद्धतीनं तुमच्या सॅम्पल स्पेसचं रिअलायझेशन करण्यासाठी जे फंक्शनचा उपयोग होतो त्याला आपण रँडम व्हेरिएबल असं म्हणतो. अँड इट टेक्स एनी वन ऑफ द व्हॅल्यू गिवन देअर. 0, 1, 2 हे 3 व्हॅल्यू आहेत. मी हे पर्टिक्युलर एक्झाम्पल जे घेतलं आपण त्यासाठी, तर त्या 0, 1, 2 पैकी कोणताही तो व्हॅल्यू घेईल. त्यानं जर समजा 2 ही व्हॅल्यू घेतली तर ह्याचा अर्थ एक्स हे रँडम व्हेरिएबल किंवा एक्स हे फंक्शन मी अप्लाय केलं आहे ओमेगावरती, एक्स ओमेगा, ओके, दॅट इज एक्स टी टी इज इक्वल टू 2. बरोबर. एक्सनं 2 व्हॅल्यू घेणं म्हणजे त्यानं TT हा आउटकम देण्यासारखा आहे किंवा TT हा आउटकम मिळण्यासारखा आहे. म्हणजे प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स इज इक्वल टू 2. रँडम व्हेरिएबलनं रँडम व्हेरिएबल एक्सनं 2 व्हॅल्यू घेण्याची प्रोबॅबिलिटी म्हणजेच तुमचा TT हा आउटकम मिळण्याची प्रोबॅबिलिटी त्या एक्सपेरिमेंटमधनं. मग TT हा आउटकम मिळण्याची प्रोबॅबिलिटी 1/4 मिळणार आहे. म्हणजे प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स इक्वल टू 2 इज 1/4.
अशा पद्धतीने त्या प्रॉबॅबिलिटी काढतात. तसंच प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स इज इक्वल टू 0. आता एक्सनं 0 व्हॅल्यू घेणं म्हणजेच एच हा आउटकम आपल्याला मिळणं. का तर अकॉर्डिंग टू आवर फंक्शन, जे आपण फंक्शन अप्लाय केले त्यानुसार त्या व्हॅल्यू आलेल्या आहेत. जर फंक्शन तुम्ही बदललं, समजा नंबर ऑफ हेड्स घेतलं, तर साठी 2 नंबर असाइन होईल. पण आपण इथं फंक्शन काय घेतलंय, नंबर ऑफ टेल्स. त्यामुळे नंबर ऑफ टेल्सनुसार, ह्या फंक्शननुसार ह्या आउटकमसाठी नंबर किती असाइन झाला, 0. त्यामुळे प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स इज इक्वल टू 0 इज नथिंग बट दी प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग दी आउटकम एच. आणि मग आउटकम मिळण्याची प्रोबॅबिलिटी किती आहे, तर 1/4, कारण हा एकच आउटकम आहे. तसंच प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स विल टेक व्हॅल्यू 1, म्हणजेच प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग द आउटकम टी और प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग द आउटकम टीएच. एकतर तुम्हाला टी मिळेल किंवा टीएच मिळेल. धिस ऑर धिस, म्हणजे ते आपण कसं दाखवतो, युनियननी दाखवतो. आणि ते म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह असल्या कारणानं त्यांच्या युनियनची प्रॉबिलिटी हे त्यांच्या सेपरेट प्रॉबिलिटी इतकी आहेत. त्यामुळे प्रोबॅबिलिटी ऑफ टी प्लस प्रोबॅबिलिटी ऑफ टीएच, आणि प्रोबॅबिलिटी ऑफ टी इज नथिंग बट दी 1/4. Probability of TH is nothing but again 1/4, and addition of these two is nothing but 2/4, that is 1/2. So probability of x will take value 1, that is probability of the outcome HT or TH is equal to 1/2. अशा पद्धतीनं त्या प्रॉबिलिटी काढल्या जातात आणि तिथून पुढं मग प्रॉबिलिटी डिस्ट्रीब्युशन वगैरे वगैरे ह्या गोष्टी येत राहतात. इथं लक्षात आलं तुम्हाला डिस्क्रीट रँडम व्हेरिएबल म्हणजे काय आणि हाऊ इट कम्स इन टू द पिक्चर, तो कसा जनरेट होतो, कसा राईज होतो प्रोबॅबिलिटीच्या कन्सेप्टमध्ये रँडम व्हेरिएबल. सो दिस वॉज अबाउट दी डिस्क्रीट रँडम व्हेरिएबल. नाव वी हॅव टू लर्न अबाउट प्रोबॅबिलिटी मास फंक्शन. प्रोबॅबिलिटी मास फंक्शन म्हणजे काय, तर आता जसं मी सांगितल्याप्रमाणे तुमचं जे सॅम्पल स्पेसवरती आपण एक फंक्शन अप्लाय करतो त्याला आपण रँडम व्हेरिएबल म्हणतो, दॅट इज डिनोटेड बाय एक्स. लेट एक्स बी अ रँडम डिस्क्रीट रँडम व्हेरिएबल टेकिंग व्हॅल्यूज x1 x2 सो ऑन xn, पर्टिक्युलर व्हॅल्यू घेतोय त्यामुळे त्याला आपण डिस्क्रीट रँडम व्हेरिएबल म्हणतोय. लेट पी आय इज इक्वल टू प्रोबॅबिलिटी दॅट एक्स विल टेक व्हॅल्यू स्मॉल xi बी द नंबर असोसिएटेड विथ द x इज इक्वल टू xi सच दॅट pi is greater than equal to 0 for all I is equal to 1 to n, and summation pi I running from 1 to n is equal to 1. Then the function p is called as a probability mass function, and the collection xi pi is called as a probability distribution of random variable x. म्हणजे तुमचा जो रँडम व्हेरिएबल आहे त्या रँडम व्हेरिएबलनं एखादी पर्टिक्युलर व्हॅल्यू घेण्याची प्रोबॅबिलिटी जी असते ती प्रोबॅबिलिटी ज्या फंक्शननी काढली जाते किंवा ज्या फंक्शननी किंवा ज्या नंबरनी सांगितली जाते, तो नंबर जर तुमच्या खालच्या 2 कंडिशन्स फॉलो करत असेल, दॅट इज पी आय इज ग्रेटर दॅन इक्वल टू 0 फॉर ऑल आय इज इक्वल टू 1 टू अप टू n, अँड समेशन ऑफ ऑल दीज पी आयज इज आय रनिंग फ्रॉम 1 to n इज इक्वल टू 1, असं जर असेल तर त्या पी नावाच्या फंक्शनला आपण प्रोबॅबिलिटी मास फंक्शन म्हणणार. ओके, आणि मग व्हॅल्यू ऑफ रँडम व्हेरिएबल अलॉंग विथ इट्स प्रोबॅबिलिटी हे जर आपण टेबल फॉर्ममध्ये लिहिलं तर दॅट इज नथिंग बट दी प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन. ओके, किंवा सिम्पली प्रोबॅबिलिटी मास फंक्शन म्हणजे काय, तर तुमच्या एक्स हा रँडम व्हेरिएबल म्हणजे फंक्शन, रिअल व्हॅल्यूड फंक्शन डिफाईन्ड ऑन अ सॅम्पल स्पेस. हा एक्स हा रँडम व्हेरिएबल जो आहे तो ज्या ज्या व्हॅल्यू घेतो तर त्या व्हॅल्यूच्या अबाउट किंवा त्या व्हॅल्यूच्या ठिकाणी किती प्रोबॅबिलिटी असाइन झालेली आहे हे दाखवणारं फंक्शन, दॅट इज अ PMF. दॅट इज कॉल्ड अ प्रोबॅबिलिटी मास फंक्शन. त्या व्हॅल्यूला किती मास ॲक्युमुलेट झालेला आहे, ती व्हॅल्यू ऑकर होण्याची शक्यता किती आहे, रँडम व्हेरिएबलची व्हॅल्यू ऑकर होण्याची शक्यता किती आहे, म्हणजेच त्या व्हॅल्यूच्या अबाउट किती मास असाइन झालेला आहे हे दाखवणारं फंक्शन म्हणजे प्रोबॅबिलिटी मास फंक्शन. अँड दॅट फॉलोज 2 कंडिशन्स दॅट व्हॅल्यू, दॅट मास or that value of probability
which is greater than equal to 0 for I is equal to 1 to up to n, and sum of all these values, that is all probabilities for the all values of your random व्हेरिएबलच्या प्रत्येक व्हॅल्यूसाठी जे मास असाइन झालंय किंवा जी प्रोबॅबिलिटी आलेली आहे त्या सगळ्या प्रोबॅबिलिटींची आपण बेरीज घेतली तर ती 1 येते. असं ज्या वेळा दोन्ही कंडिशन फॉलो होत असतील त्यावेळा त्या फंक्शनला, त्या प्रोबॅबिलिटी मास फंक्शनला किंवा त्या प्रोबॅबिलिटी आपल्याला ज्या फंक्शननं मिळते त्या फंक्शनला आपण प्रोबॅबिलिटी मास फंक्शन असं म्हणणार आहोत. आणि हे प्रोबॅबिलिटी मास फंक्शन अलॉंग विथ द व्हॅल्यूज ऑफ दॅट व्हेरिएबल, म्हणजे व्हेरिएबलनं घेणारी व्हेरिएबल आता वेगवेगळ्या व्हॅल्यू घेऊ शकतो, बिकॉज आपल्याला माहिती आहे की दॅट इज अ फंक्शन तुमच्या सॅम्पल स्पेसवरती अप्लाय केल्यानंतर प्रत्येक सॅम्पल पॉईंटला एक वेगळी रॅन्डम व्हेरिएबलची व्हॅल्यू तुम्हाला मिळणार आहे. तर ती रॅन्डम व्हेरिएबलची व्हॅल्यू अलॉंग विथ इट्स प्रोबॅबिलिटी, म्हणजे ती व्हॅल्यू आणि ती व्हॅल्यू तुमच्या रॅन्डम व्हेरिएबलनं घेण्याची शक्यता, प्रोबॅबिलिटी, असं प्रत्येक व्हॅल्यूसाठीची करस्पॉन्डिंग प्रोबॅबिलिटी आपण एका टेब्युलर फॉर्ममध्ये लिहिली, टेबल स्वरूपामध्ये लिहिली, तर दॅट इज नोन ॲज अ प्रोबॅबिलिटी मास फंक्शन. त्यालाच आपण प्रोबॅबिलिटी मास फंक्शन असं म्हणणार आहोत. फॉर एक्झाम्पल इथं दिलं आहे बघा, समजा एक्स हा रॅन्डम व्हेरिएबल असेल काहीही जो आपण एखाद्या सॅम्पल स्पेसवरती अप्लाय केलेला आहे, आणि त्या रॅन्डम व्हेरिएबलनुसार म्हणजेच त्या अप्लाय केलेल्या फंक्शननुसार तुमचा एक्स म्हणजे रॅन्डम व्हेरिएबल कोणकोणत्या व्हॅल्यू घेतो आहे असं आपण गृहीत धरलं तर 1, 2, 3, 4, 5 अशा व्हॅल्यू घेतोय तो. आपण एक कन्सिडर केलं हायपोथेटिकल रॅन्डम व्हेरिएबल. मग त्या एक्स या रॅन्डम व्हेरिएबल जो आहे आपला त्यानं 1 व्हॅल्यू घेण्याची जी प्रोबॅबिलिटी आहे दॅट इज 0.2. तसंच 2 व्हॅल्यू घेण्याची जी प्रोबॅबिलिटी आहे 0.3. तसंच 3 व्हॅल्यू घेण्याची प्रोबॅबिलिटी आहे 0.1. तसंच 4 व्हॅल्यू घेण्याची प्रोबॅबिलिटी 0.3. तसंच 5 व्हॅल्यू घेण्याची प्रोबॅबिलिटी 0.1. आता ही जी प्रोबॅबिलिटी त्या प्रत्येक नंबरसाठी असाइन झालेली आहे ती प्रोबॅबिलिटी ज्या फंक्शनने काढली गेली त्याला आपण प्रोबॅबिलिटी मास फंक्शन म्हणतो. आणि अशा पद्धतीनं जर आपण रॅन्डम व्हेरिएबलच्या व्हॅल्यूज आणि त्याच्या करस्पॉन्डिंग प्रोबॅबिलिटी जर आपण लिहिल्या एका टॅब्युलर फॉर्ममध्ये, दॅट इज नथिंग बट द कलेक्शन ऑफ xi अँड pi इज कॉल्ड ॲज प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन ऑफ रॅन्डम व्हेरिएबल एक्स. म्हणजे त्या रॅन्डम व्हेरिएबलचं प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन आहे असं आपण म्हणणार. किंवा values of random variables along with its corresponding probabilities is known as probability distribution of random variable x. त्याला आपण probability distribution of random variable x म्हणणार आहोत. अशा पद्धतीनं हा probability mass फंक्शनचा कन्सेप्ट आहे. नाव नेक्स्ट इज प्रॉपर्टीज ऑफ probability mass function. probability mass फंक्शनचा प्रॉपर्टीज काय आहेत तर सपोज xi comma pi, I running from 1 to n is the probability distribution of x, then PMF satisfies the following property. हे xi along with म्हणजे व्हॅल्यूज ऑफ व्हेरिएबल अलॉंग विथ इट्स प्रोबॅबिलिटी, हे जर प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन दिलं असेल एखाद्या पर्टिक्युलर रॅन्डम व्हेरिएबलचं तर मग ते जे PMF असतं ज्यांना आपण ती प्रोबॅबिलिटी काढतो रॅन्डम व्हेरिएबलनं एखादी व्हॅल्यू घेण्याची प्रोबॅबिलिटी ज्या फंक्शनने आपण काढतो ते PMF सॅटिस्फाईज फॉलोविंग प्रोबॅबिलिटी. कोणकोणत्या प्रोबॅबिलिटी फॉलो करते तर पहिली नॉन निगेटिव्हिटी प्रॉपर्टी किंवा प्रॉपर्टी असते त्याची, म्हणजे ते PMF जे असतं ते कधीही निगेटिव्ह येत नाही. आयदर इट इज 0 ऑर इट इज पॉझिटिव्ह, सो इट इज नॉन निगेटिव्ह. देन नॉर्म्ड फंक्शन त्याला आपण म्हणतो, म्हणजे त्या सगळ्या रॅन्डम व्हेरिएबलनं ज्या व्हॅल्यू घेतलेल्या आहेत त्या व्हॅल्यूच्या ज्या प्रोबॅबिलिटीज असतात त्या सगळ्या प्रोबॅबिलिटींची आपण बेरीज घेतली तर दॅट इज इक्वल टू 1. सो समेशन PI I रनिंग फ्रॉम 1 to n इज इक्वल टू 1. आणि काय तर समजा हा एक्स रॅन्डम व्हेरिएबल A1 युनियन A2 युनियन डॉट 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 युनियन AN ह्यामध्ये कुठंही लाय होत असेल तर आणि ते A1 A2 AN डिसजॉईंट्स इव्हेंट्स असतील. डिसजॉईंट म्हणजे त्याला आपण काय म्हणतो म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह ॲज वेल ॲज एक्झॉस्टिव्ह, म्हणजे दे फॉर्म ए पार्टिशन ऑफ सॅम्पल स्पेस असं थोडक्यात डिसजॉईंट्स इव्हेंट. म्हणजे त्यांच्यामुळं काय होतं तुमच्या
एक तर त्यामध्ये कॉमन काही नसतं आणि दुसरी गोष्ट त्यांचा युनियन घेतला तर आपल्याला सॅम्पल स्पेस मिळतो. तर अशा पद्धतीनं तुमचा एक्स हा बिलॉंग्स टू A1 युनियन A2 युनियन अप टू युनियन AN दॅट इज इक्वल टू समेशन ऑफ प्रोबॅबिलिटी दॅट एक्स बिलॉंग्स टू AI. हे त्यानं ह्यांच्या युनियनमध्ये बिलॉंग होण्याची जी प्रोबॅबिलिटी आहे ती प्रोबॅबिलिटी म्हणजे त्यानं त्यापैकी कुठल्या तरी पर्टिक्युलर एकामध्ये बिलॉंग होण्याच्या प्रोबॅबिलिटीची सम, म्हणजे त्या सगळ्या प्रोबॅबिलिटीची सम. म्हणजे A1 मध्ये बिलॉंग होण्याची प्रोबॅबिलिटी प्लस A2 मध्ये बिलॉंग होण्याची प्रोबॅबिलिटी प्लस A3 मध्ये बिलॉंग होण्याची प्रोबॅबिलिटी प्लस असं अप टू AN मध्ये बिलॉंग होण्याची प्रोबॅबिलिटी. ह्या सगळ्या प्रोबॅबिलिटी बेरीज इज नथिंग बट probability of x belongs to A1 union A2 union up to union AN. This is nothing but the finite additivity. So these three properties are followed by the probability mass function. Now we are going to see first example that check whether following function is PMF or not. एखादं फंक्शन जे दिलेलं आहे आपल्याला ते PMF आहे की नाही हे चेक करायचं. म्हणजे आपल्याला प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन दिलेलं असतं एका रँडम व्हेरिएबलचं, म्हणजे व्हॅल्यूज आणि त्याच्या प्रोबॅबिलिटीज, पण त्याच्यावरनं बघून आपण सांगायचं असतं की जे फंक्शन ज्या फंक्शननी त्या प्रोबॅबिलिटी काढलेल्या आहेत ते फंक्शन जे आहे ते PMF आपण त्याला म्हणू शकतो किंवा नाही. ओके, हे कशावरून आपण ठरवणार तर आपल्या PMF जो दोन प्रॉपर्टी फॉलो करतोय त्याच्यावरनं. एक तर तो नॉन निगेटिव्ह असतो आणि त्या सगळ्या प्रोबॅबिलिटीची ॲडिशन घेतली एखाद्या रँडम व्हेरिएबलच्या व्हॅल्यूज ज्या आहेत त्या व्हॅल्यूजच्या प्रत्येक प्रोबॅबिलिटी जी आहे त्या सगळ्या प्रोबॅबिलिटीची बेरीज घेतली तर ती इक्वल टू 1 यायला पाहिजे. ह्या दोन ज्या कंडिशन आहेत त्या जर सॅटिस्फाय त्याने केल्या तर वी कॅन से दॅट द गिवन probabilities or given PMF is called a PMF or probability distribution आहे त्याला आपण म्हणू शकतो. So here we say that random variable x assumes 4 value that is 0, 1, 2 and 3 and their probabilities are positive, all as positive. So first condition that is Pi is greater than equal to 0 for all I is satisfied. पहिली कंडिशन सॅटिस्फाय झाली. आता दुसरी कंडिशन सॅटिस्फाय होते का बघूया आपण. दुसरी कंडिशन म्हणजे सम ऑफ ऑल दीज प्रोबॅबिलिटीज शुड बी इक्वल टू 1. सो P1 प्लस P2 प्लस P3 प्लस P4 अशा पद्धतीने असेल. दॅट इज समेशन I रनिंग फ्रॉम 1 to 4. दॅट इज 1/16 प्लस 3/16 प्लस 1/4 प्लस 1/2. मग आता पहिल्या दोन अपूर्णांकांचा छेद 16 आहे, दुसऱ्या दोन अपूर्णांकाचा छेद 16 करावा लागेल. मग दुसऱ्या दोन अपूर्णांकापैकी 1/4ला काय करावं लागेल, न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला 4 न मल्टिप्लाय करावं लागेल आणि 1/2ला 2च्या जो अपूर्णांक आहे त्याच्या न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला 8 मल्टिप्लाय करावं लागेल. त्यामुळे न्यूमरेटर काय येतील बघा आपले 1 + 3 + 4 + 8. 1 + 3 म्हणजे 4, 4 + 4 8 आणि 8 + 8 16. त्यामुळे न्यूमरेटर 16 येईल आणि डिवायडेड बाय डिनॉमिनेटर इज 16. सो 16/16 इज इक्वल टू 1. सो सेकंड कंडिशन इज ऑल्सो सॅटिस्फाईड. त्यामुळे दोन्ही कंडिशन सॅटिस्फाय झालेल्या आहेत. त्याच्यामुळे आपण काय म्हणू शकतो तर गिवन फंक्शन किंवा ज्या फंक्शननी या प्रोबॅबिलिटी काढलेल्या आहेत ते फंक्शन इज अ PMF. त्याला आपण PMF म्हणू शकतो बिकॉज इट हॅज सॅटिस्फाईड बोथ द कंडिशन्स. नाव सेकंड एक्झाम्पल. हिअर फंक्शन इज गिवन that check whether following is PMF or not. खाली फंक्शन जे दिलंय probability of x is equal to small x that is equal to x upon 15 for x is equal to 1, 2, 3, 4 and 5. Okay, 3 is doubled here. So 1, 2, 3, 4 and 5. Only 5 values are there. And 0 otherwise. म्हणजेच एक्सनं 1, 2, 3, 4 and 5 याच्या व्यतिरिक्त जर व्हॅल्यू घेतली तर त्याची प्रोबॅबिलिटी 0 आहे असं ते 0 अदरवाईजचा अर्थ आहे. सोल्युशन. आता इथं आपण बघितलं तर प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स टेक्स व्हॅल्यू स्मॉल एक्स इज इक्वल टू x अपॉन 15. म्हणजे तुमच्या एक्सनं 1 व्हॅल्यू घेण्याची जी प्रोबॅबिलिटी आहे ती 1/15 येईल. 2 व्हॅल्यू घेण्याची प्रोबॅबिलिटी 2/15 येईल. 3 व्हॅल्यू घेण्याची प्रोबॅबिलिटी जी आहे ती 3/15 येईल. अशा पद्धतीने काय होईल, सगळ्या व्हॅल्यूच्या प्रोबॅबिलिटी ज्या आहेत त्या आपल्याला नॉन निगेटिव्ह मिळतील. सिन्स ऑल ऑफ द एक्स आर पॉझिटिव्ह
Therefore probability of x is equal to x is non-negative for all x. म्हणजे पहिली कंडिशन इथं सॅटिस्फाय झाली. दॅट इज फर्स्ट कंडिशन pi is greater than equal to 0 for all I is satisfied. Now next condition, to verify next condition is satisfied or not, we have to take sum of all the probabilities, means summation of pi I running from 1 to 5, that is probability of x is equal to 1 plus probability of x is equal to 2 plus probability of x equal to 3 plus probability x equal to 4 plus probability of x equal to 5. अशा रँडम व्हेरिएबल तुमचा जो आहे तो रँडम व्हेरिएबल जेवढ्या व्हॅल्यू घेतोय तेवढ्या व्हॅल्यू घेण्याच्या प्रोबॅबिलिटीची बेरीज घेतली आपण तर ती इक्वल टू 1 यायला पाहिजे. आपण तर ती घेतली बेरीज 1 + 15 + 2 + 15 + 3 + 15 + 4 + 15 + 5 + 15. आता ह्यांचा सगळ्यांचा जो छेद आहे तो समान आहे म्हणजे काय होईल, तुमचा जो अंश आहे न्यूमरेटर आहे त्या न्यूमरेटरची ॲडिशन होईल. सो 1 + 2 is 3, 3 + 3 is 6, 6 + 4 is 10 and 10 + 5 is again 15. So 15/15 is 1. So second condition is also satisfied. Therefore the given function x/15 for x equal to 1 to 5 is the PMF. त्याला आपण PMF म्हणू शकतो because it satisfies both the conditions. Example number 3. A fair coin is tossed 3 times. Let x denotes a number of heads appeared. Find the probability distribution of x. आपल्याला x चं probability distribution काढायला सांगितले. जसं मगाशी मी सांगितल्याप्रमाणे फंक्शन जे आहे ते अप्लाय करून x काय दिलं इथं डिनोट्स नंबर ऑफ हेड्स अपियर. जे नंबर ऑफ हेड्स हे त्याचं फंक्शन त्या सॅम्पल स्पेसवरती आपल्याला अप्लाय करायचं आहे आणि त्याच्यावरनं आपल्याला काय करायचं आहे एक्सच्या व्हॅल्यूज काढायचे आहेत. इफ ए फेअर कॉइन इज टॉस्ड 3 times वी गेट दी सॅम्पल स्पेस ॲज. 3 वेळेला जर आपण एखादा कॉइन टॉस केला किंवा 3 कॉइन एका वेळेला टॉस केले तर आपल्याला आउटकम काय मिळतात बघा. ओमेगा इज हिअर, एच 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 कॉमा एच एच टी कॉमा एच टी एच कॉमा टी एच एच कॉमा टी टी एच कॉमा टी एच टी कॉमा एच टी टी कॉमा टी टी टी. अशा पद्धतीनं तुम्हाला सॅम्पल स्पेस मिळेल. लेट एक्स बी द नंबर ऑफ हेड्स ॲपियर्ड देन द पॉसिबल व्हॅल्यूज ऑफ एक्स आर. म्हणजे तुम्ही तो नंबर ऑफ हेड्स नावाचं फंक्शन त्या सॅम्पल स्पेसवरती अप्लाय केलं तर तुम्हाला कोणकोणत्या व्हॅल्यू मिळतील. दॅट आर दी व्हॅल्यू ऑफ एक्स. म्हणजे समजा एच एच एचवर अप्लाय केलं नंबर ऑफ हेड्स तर एच एच एचसाठी नंबर ऑफ हेड्स किती आहेत तर 3 आहेत कारण तिन्ही कॉईनवरती तुमचा हेड मिळाला. सो नंबर ऑफ हेड्स इन दिस आउटकम इज 3. Similarly, number of heads in the outcome HHT is 2. Similarly, number of heads in the outcome HTH is 2. Similarly, number of heads in the outcome THH is 2. So, for these 3 HHT, HTH and THH, for these outcomes, the number 2 is assigned according to the random variable number of heads. Similarly, next 3, that is TTH, THT and HTT, these 3 outcome will get the number that is 1 because there is only one number of head in these outcomes. So it will be assigned a real number 1. Then the last outcome TTT will get a number 0 because there is no any head in that outcome. So number of heads in that outcome is 0. So x, our random variable x or function applied on omega, that function that is random variable x takes value 0, 1, 2 and 3. So if let x be a number of heads appeared, then the possible values of x are 0, 1, 2 and 3. Then by classical definition of probability, probability of x equal to 0, the x न 0 व्हॅल्यू घेण्याची probability is nothing but the probability of getting the outcome TTT. आता TTT हा फेवरेबल नंबर ऑफ आउटकम्स किती वेळा आलेला आहे. TT एकदाच आलेला आहे. सो नंबर ऑफ फेवरेबल आउटकम इज 1 times that outcome is there. So 1 upon total number of outcomes is 8. So 1/8 is the probability of x equal to 0. Simply probability of x equal to 1 is equal to probability of TTH or THT or HTT.
म्हणजेच प्रोबॅबिलिटी ऑफ TTH प्लस प्रोबॅबिलिटी ऑफ THT प्लस प्रोबॅबिलिटी ऑफ HTT. आता प्रोबॅबिलिटी ऑफ TTH म्हणजे तो आउटकम, फेवरेबल आउटकम किती वेळाला आहे, एकदाच आहे. सो 1/8 प्लस प्रोबॅबिलिटी ऑफ THT इज 1/8 प्लस प्रोबॅबिलिटी ऑफ HTT इज 1/8. सो 3 times 1/8 1/8 1/8 plus 1/8 plus 1/8 is 3/8. Similarly, probability of x is equal to 2 is nothing but the probability of HHT or probability of HTH or THH. Similarly, we can find the probability of this by adding the probabilities of HTT, probability of HTH, probability of THH. So 1/8 plus 1/8 plus 1/8, that is 3/8, and finally probability of x equal to 3 is nothing but probability of HHH, and that is equal to 1/8. Now we have get the probabilities for every value of the random variable. प्रत्येक रँडम व्हेरिएबलच्या प्रत्येक व्हॅल्यूसाठी आपल्याला जी प्रॉबिलिटी पाहिजे होती त्या आपल्याला प्रॉबिलिटी मिळालेली आहेत. मग आता काय करायचं असतं आपण प्रॉबिलिटी डिस्ट्रीब्युशन फाइंड करताना, तर रँडम व्हेरिएबलच्या व्हॅल्यूज अलॉंग विथ देअर प्रॉबिलिटीज जर लिहिल्या आपण, तर दॅट आर नथिंग बट दी प्रॉबिलिटी डिस्ट्रीब्युशन. सो द व्हॅल्यूज ऑफ x 0 1 2 and 3 are written here, and probability of x takes value small x, that is 1/3 3/8 3/8 and 1/8. If we will make total of these probabilities, then we will get the 1. So here the values of random variable along with their probabilities is nothing but the probability distribution of the random variable number of heads. Number of heads या random variable चं काय आहे, probability distribution आहे. इथं खाली टेबल फॉर्म मध्ये जे आपण लिहिलंय ते. So example number 4 here. A pair of dice is rolled. X is a sum of the number appeared on the faces. म्हणजे त्या डायच्या वरती जे नंबर येतील त्यांची सम हा आपलं फंक्शन आहे. त्यामुळं ओमेगा आपला काय येईल, जर 2 डाय आपण थ्रो केल्या तर 1 1 1 2 1 3 1 4 1 5 and 1 6 अशा पद्धतीने 2 1 2 2 वगैरे 3 1 3 2 4 1 4 2 5 1 5 2 6 1 6 2 अशा प्रत्येकाच्या सिरीज येतील. असे टोटल आपल्याकडं 36 आउटकम्स किंवा सॅम्पल पॉईंट्स मिळतील. आणि ह्याच्यावरती जर मी फंक्शन अप्लाय केलं, पहिल्या जो सॅम्पल पॉईंट आहे 1 1 त्याच्यावरती फंक्शन मी कोणतं अप्लाय करतोय, तर वी हॅव टू फाइंड द प्रॉबिलिटी डिस्ट्रीब्युशन ऑफ एक्स, अँड दॅट एक्स इज नथिंग बट द सम ऑफ नंबर्स अपियर्ड ऑन द फेसेस. जे काय नंबर मिळालेले आहेत आपल्याला त्यांची सम, हे फंक्शन जर अप्लाय केलं तर पहिला जो आउटकम आहे आपला 1 1 त्याच्यासाठी कुठली व्हॅल्यू असाइन होईल, तर त्याची सम काय येणार आपल्याला 2. सो त्या आउटकमसाठी 2 ही व्हॅल्यू असाइन होईल. त्यानंतर 1 2 हा आउटकम आहे, त्यासाठी कुठली व्हॅल्यू असाइन होईल, त्यांची सम, दॅट इज 1 + 2 is 3. सो 3 व्हॅल्यू विल बी असाइन्ड फॉर द आउटकम 1 2. सिमिलरली फॉर द आउटकम 1 3 there will be the value 4 will be assigned, and so on. So there will be the values of possible values of x will be 2 3 4 5 6 7 8 9 10 11 and 12. So random variable will take value ranging from 2 to 12. अशा पद्धतीने तुमच्या x या रँडम व्हेरिएबलच्या त्या व्हॅल्यू आहेत. त्यामुळे मग त्याची जर आपण प्रोबॅबिलिटी काढायचं म्हटलं, प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन, तर बाय क्लासिकल डेफिनेशन ऑफ प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स इज इक्वल टू 2, म्हणजे एक्सनं 2 ही व्हॅल्यू घेणं म्हणजे आपला कुठला आउटकम मिळणं, 1 1 हा आउटकम मिळणं. तो 1 1 हा आउटकम हा एकदाच आहे. सो नंबर ऑफ फेवरेबल आउटकम इज 1 डिवाइड बाय टोटल नंबर ऑफ आउटकम इज 1/36. सिमिलरली वी कॅन फाइंड द अदर प्रॉबिलिटीज. आता समजा मी नेक्स्ट एक्स इक्वल टू 3, एक्सनं 3 व्हॅल्यू घेणं. एक्सनं 3 व्हॅल्यू घेणं म्हणजे एक्सनं कुठले कुठले आउटकम्स आपल्याला मिळण्यासारखे आहेत, तर एक्सनं 3 व्हॅल्यू घेणं म्हणजे कुठले कुठले आउटकम मिळणं, तर एक म्हणजे कुठला आउटकम मिळेल आपल्याला 1, 2 तरी आउटकम मिळेल, किंवा 2, 1 हा तर आउटकम मिळेल.
त्यामुळे probability of x is equal to 3 is nothing but the probability of the outcome 1, 2 plus probability of outcome 2, 1. The probability of outcome 1, 2 is 1 by 36 plus probability of outcome 2, 1 is 1 by 36. So 1 by 36 plus 1 by 36 is 2 by 36. Therefore, the probability assigned for the number or value of x is equal to 3 is 2 by 36. Similarly, we are getting the other values for the probability of the other values of random variable sum of the numbers appeared. अशा पद्धतीने आपल्याला मिळेल. म्हणजे 4ची probability 3/36 मिळेल, कारण 4 ही सम मिळण्याचे आपल्याला 3 आउटकम असू शकतात. कुठले 1-3 असेल, 3-1 असेल आणि 2-1 असेल, असे 3 आउटकम असतील. त्यामुळे प्रत्येक आउटकमची probability 1/36, 1/36 आणि 1/36 त्यांची ॲडिशन होईल, त्यामुळे 3/36 येईल. तसंच 5साठी आपल्याला probability काय मिळते, 4/36. 6साठी काय मिळते तर 5/36. 7साठी काय मिळते 6/36. 8साठी काय मिळते अगेन 5/36. 9साठी काय मिळते 4/36. 10साठी काय मिळते 3/36. 11साठी काय मिळते 2/36 आणि 12साठी काय मिळते 1/36. आणि ह्याची जर ॲडिशन घेतली तर दॅट इज इक्वल टू 1. अशा पद्धतीनं आपण काय करू शकतो, एखादं जे काय आपल्याला एक्सपेरिमेंट दिला आहे त्या एक्सपेरिमेंटसाठी जो रँडम व्हेरिएबल दिलेला आहे त्या रँडम व्हेरिएबलचं प्रॉबिलिटी डिस्ट्रीब्युशन्स आपण या पद्धतीनं काढू शकतो. किंवा एखादं प्रॉबिलिटी डिस्ट्रीब्युशन आपल्याला दिलं आहे, म्हणजे प्रॉबिलिटी मास फंक्शन दिलं आहे, तर ते त्याला आपण प्रॉबिलिटी मास फंक्शन म्हणायचं की नाही म्हणायचं हे आपण आपल्या ज्या कंडिशन्स आहेत प्रॉबिलिटी मास फंक्शनच्या त्याच्यावरनं काय करू शकतो, आपण चेक करून सांगू शकतो. अशा पद्धतीनं today we have studied the concept of random variable, also the concept of probability mass function, also the concept of probability discrete probability distribution of a random variable. So in the today's lecture we have seen this part. So for today's lecture we are going to stop here. Thank you. In the next lecture we will see some another part remained in this topic. So for today's lecture we are going to stop here. Thank you.